पहलगामच्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाचं रक्त सध्या सळसळत आहे। पंतप्रधान मोदींचा मन की बात मधून संवाद। हल्ला दहशतवाद्यांचा भ्याडपणा दाखवणारा होता। देशासमोरच्या संकटाविरुद्ध लढण्यासाठी दृढपणा दाखवला पाहिजे, मोदींचं एकजुटीचं आवाहन। दहशतवादी हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्यांना न्याय मिळेल, पंतप्रधान मोदी यांच्याकडून हमी। आज मन की बात करत असताना अत्यंत दुःख होत असल्याची मोदींची भावना। भारताच्या दुश्मनांना काश्मीर पूर्वपदावरती येऊ नये असं वाटतंय, मोदींचं मन की बात मध्ये वक्तव्य। पाकिस्तानचा महाराष्ट्रामध्ये आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही। माझाच्या रिपोर्टनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। संध्याकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी भारताबाहेर जातील, फडणवीसांचा दावा। जम्मू काश्मीरचा विकास थांबला पाहिजे या उद्देशाने दहशतवादी हल्ला, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। मात्र आपण या लढाईमध्ये एकत्र राहिलं पाहिजे, भुजबळांचं आवाहन। पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचा आजचा शेवटचा दिवस। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा हे आजपासून रद्द। वैद्यकीय व्हिसा देखील 29 एप्रिलपर्यंत रद्द होणार। अटारी सीमेच्या चेकपोस्टवरती महिलेचा आक्रोश। महिलेच्या मुलाला पाकिस्तानमध्ये परत पाठवत असल्यामुळे दुःख। संबंधित महिलेकडे भारतीय पासपोर्ट, मात्र तिच्या मुलाकडे पाकिस्तानचा पासपोर्ट। अरबी समुद्रामध्ये नौदलाकडून जोरदार युद्धसराव सुरू। अनेक युद्धनौकांवरून क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या। युद्धनौकांवरून गोळीबाराचा सुद्धा सराव। कधीही कुठेही आणि कसेही तयार आहोत, नौदलाचं निवेदन। पहलगाम हल्ल्याचा एनआयएकडून तपास सुरू। फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने विविध ठिकाणांहून पुरावे गोळा करणं सुरू आहे। पहलगामच्या हल्ल्यामध्ये 15 स्थानिक तरुणांनी मदत केल्याचं उघड झालंय। एनआयए आणि तपास संस्थांनी तयार केली संशयितांची यादी। 5 प्रमुख संशयितांपैकी 3 लवकरच अटक होण्याची शक्यता। काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना घेतलं ताब्यात। पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली सुरू। पहलगामच्या हल्ल्यानंतर आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं जवानांनी जमीनदोस्त केली आहेत। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। रामपूर सेक्टर इथल्या पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार। पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गावांमधील नागरिकांकडून बंकर साफ करणं सुरू झालंय। पूर्वी ज्या वेळेला गोळीबार व्हायचा तेव्हा याच बंकरमध्ये ते लोक राहायचे। आताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा बंकरचा आश्रय। पाकिस्तानातील मुझफ्फराबाद इथल्या झेलम नदीला पूर आलाय। पाकिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर। भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्याच्या नंतर अचानकपणे पूर। कॅलिफोर्नियामधल्या फ्रेमॉन्ट शहरामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये भारतीयांची निदर्शनं। दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करायची मागणी करण्यात आली आहे। मुंबईमध्ये मैत्रीबोध परिवाराकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध। शिवाजी पार्क परिसरामध्ये श्रद्धांजली यात्रा। अभिनेते मकरंद देशपांडे आणि अभिनेत्री अदिती पोहणकर यांचा सहभाग। पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं, आमदार संजय गायकवाड यांना भोवलं। बुलढाणा शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम असल्याचं गायकवाड यांनी वक्तव्य केलं होतं। आमदार संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून समज दिली आहे। पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल तीव्र शब्दामध्ये एकनाथ शिंदेंनी नाराजीही व्यक्त केली। पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल संजय गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। मात्र आपल्या व्यक्तिगत अनुभवावरून हे वक्तव्य केलं असून आपण आपल्या वक्तव्यावरती ठाम आहोत, संजय गायकवाड यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। फ्लेक्स लावण्याची खुमखुमी असणाऱ्यांनी अधिकृत होर्डिंग्ज वापरावेत। अनधिकृत होर्डिंग्जवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। माझे बेकायदा पोस्टर लावले तरीही हटवा, अशा महानगरपालिकेला फडणवीसांच्या सूचना। एल्फिस्टन पुलाबाबत उद्या प्रकल्प बाधितांची एमएमआरडीए, म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक। बैठकीमध्ये तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद होणार। शुक्रवारी पुलाचं तोडकाम रहिवाशांनी बंद पाडलं। आधी आमचं पुनर्वसन करा, प्रकल्प बाधितांची मागणी। गोरेगावमधल्या पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्प बांधकामाच्या गुणवत्तेच्या मूल्यांकनासाठी 2 तज्ज्ञांची नियुक्ती करा। उच्च न्यायालयाचे वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला आदेश। पावसाळापूर्व कामं करण्यासाठी पुण्यामधील 61 ठिकाणचे रस्ते बंद राहतील। शहरामध्ये पावसाळ्यात पाणी साचणारी 201 ठिकाणं महानगरपालिकेने शोधली आहेत। आवश्यक ते नियोजन सध्या पालिकेनं सुरू केलंय।
एप्रिल महिन्यामध्ये पाणीसाठा कमी असतो, मात्र पाण्याचं योग्य नियोजन करण्यामध्ये आलेलं आहे. आता 38% पाणीसाठा शिल्लक आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मागच्या वर्षापेक्षा यंदा चांगली परिस्थिती असल्याचं फडणवीसांचं मत. ठाकरेंच्या सेनेच्या लबाडांनो पाणी द्या घोषवाक्यावरती मंत्री संदीपान भुमरेंची टीका. कोणत्या लबाडामुळे शहर पाण्यामुळे वंचित हे सर्व जनतेला माहिती आहे. पाणी पुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून लवकरच पाणी मिळेल, भुमरेंचं आश्वासन. यवतमाळमध्ये पाणी टंचाईच्या कामामध्ये हयगय केल्यास संबंधितांवरती कारवाई होणार आहे. प्रसंगी वेतनवाढ सुद्धा थांबवू, पालकमंत्री संजय राठोड यांचा इशारा. जिल्ह्यामधील 468 गावांमध्ये सध्या पाणी टंचाई. बीडमधील मयूर अभयारण्यामधले पाणवठे कोरडे ठाक पडले आहेत. परिणामी वन्यजीवांचे पाण्यासाठी मानवी वस्त्याकडे स्थलांतर होताना दिसतंय. वाल्मिक कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आलाय. वैद्यकीय सूत्रांची माहिती. रात्री उशिरा प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनसाठी दाखल करण्यात आलं होतं. कराडला उपचारासाठी ऍडमिट करायचं की जेलमध्येच उपचार करायचे हे तज्ज्ञ वैद्यकीय समिती ठरवणार आहे. नाशिकमधील जाधव बंधू हत्येचं प्रकरण. पोलिसांवरती आरोप झाल्याच्या नंतर संशयित आरोपींचा तपास एसआयटीकडे वर्ग. हत्येच्या प्रकरणी 5 जण ताब्यात. आरोपींचे मोबाईलही जप्त. नाशिकच्या देवळाली गावामध्ये दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये झटापट. पोलिसांवरती गोळीबार करण्याच्या प्रयत्नामध्ये दरोडेखोरांना गोळी लागली आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू झालाय. मुलीने प्रेमविवाह केल्याच्या कारणांमधून वडिलांचा मुलगी आणि जावयावरती गोळीबार. या गोळीबारामध्ये मुलीचा जागीच मृत्यू तर जावई जखमी. गोळीबार करणारे माजी सीआरपीएफचे जवान आहेत. अकोल्यामधल्या भांडपुरा चौक परिसरामध्ये 2 गटांमध्ये तणाव. किरकोळ कारणावरून दगडफेक. सुदैवानं पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणली. चंद्रपूरमध्ये वाद सोडवायला गेलेल्या पोलिसाला मद्यपी तरुणांनी मारहाण केली आहे. चिमूर तालुक्यामधल्या भिसी गावामधली ही घटना आहे आणि 9 जणांना अटक झाली आहे. सांगलीच्या जतमध्ये आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीवरती अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय. मुख्याध्यापक विनोद जगधने याला अटक झाली आहे. पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या नंतर उमदी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं फळबागांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे झाडाखाली अक्षरशः आंब्यांचा सडा पडलाय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. उन्हाळी सुट्ट्यांसाठी पर्यटक. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरती अलिबाग समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजलाय. रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अदिती तटकरे यांचं चिमुकल्यांच्या सोबत फोटो सेशन. महाराष्ट्र गौरव रथयात्रेच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमामध्ये चिमुकल्यांच्या विविध वेशभूषा. गडचिरोलीच्या अतिदुर्गम कटेझरीमधल्या गावामध्ये पहिल्यांदाच बस पोहोचली आहे. आदिवासी पारंपरिक वाद्य वाजवत बसचं स्वागत. 8 ते 10 गावांचा बसमुळे प्रवास सोयीस्कर होतोय. धाराशिवमधल्या कसबे तडवळेमधील जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेमुळे चर्चेत आली. नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 112 विद्यार्थी पात्र. एबीपी माझानं बातमी दाखवल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन कौतुक केलंय. छत्तीसगडमध्ये सर्वात मोठ्या नक्षलविरोधी ऑपरेशनला मोठं यश आलंय. कर्रेगट्टा जंगलामध्ये 1000 नक्षलवादी लपू शकतात इतकी मोठी गुहा सापडली आहे. या गुहेमध्ये पाण्यापासून विश्रांतीपर्यंतच्या सगळ्या सुविधा आहेत. शिमल्याच्या ढली बायपास परिसरामध्ये भूस्खलनामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित. सुदैवाने भूस्खलनामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रिकेटर गौतम गंभीरला जीवे मारण्याच्या धमकीचं प्रकरण. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपी गुजरातचा रहिवासी आहे. आरोग्याच्या समस्यांनी तो ग्रासला असल्याची माहिती. आज आयपीएलमध्ये डबल हेडर सामना. मुंबई इंडियन्स समोर लखनौचं आव्हान. मुंबईचा विजय हा होणार का यासाठी प्रयत्न सध्या दिसतील. दोन्ही संघाचे आतापर्यंत समान 10 गुण आहेत. आज आयपीएलमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता दिल्ली कॅपिटल्सची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याच्यासोबत लढत होणार आहे. दिल्ली पॉइंट टेबल्समध्ये 2ऱ्या स्थानावरती आहे तर आरसीबी 3ऱ्या स्थानावरती. जो जिंकेल तो पहिल्या स्थानापर्यंत धडक मारेल. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यामधला सामना पावसामुळे रद्द. दोन्ही संघांना 1-1 गुण. पंजाबने कोलकातासमोर 4 विकेट्स गमावून 202 धावांचं लक्ष्य ठेवलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.